ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण लीला प्रसंग या मालिकेतल्या 82व्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या शास्त्र ग्रंथाच्या या ग्रंथामध्ये आपण भगवान श्रीरामकृष्णांचा साधक भाव त्याचं अध्ययन करत आहोत आणि त्या साधक भावाच्या माध्यमातून भगवान श्रीरामकृष्णांच्या त्यांचं मन कसं होतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि सध्या जी साधना जिची चर्चा सुरू आहे भगवान श्रीरामकृष्णांची वेदांत साधना। आणि आत्तापर्यंत आपण बघितलं की कसं 9 वर्षाच्या खडतर तपस्येनंतर 1854 साली भगवान श्रीरामकृष्णांची साधना सुरू झाली। त्याच्यानंतर 9 वर्ष भगवान श्रीरामकृष्णांनी विभिन्न भावांच्या माध्यमातून साधना केली। त्यातून त्यांच्या मनावरती जो एक परिणाम झाला, परिणाम म्हणजे कोणत्या अर्थाने की वेदांत साधनेकरता ज्या गोष्टी आवश्यक असतात ज्याची नोंद आपल्याला वेदांताच्या साहित्यामध्ये वाचायला मिळत असते, विशेष करून कामिनी कांचन त्यागमध्ये दृढ प्रतिष्ठित होणे, त्याच्यानंतर नित्यानित्य वस्तू विवेक आणि इह अमूत्र फलभोग विराग, त्याच्यानंतर मागच्या वर्गात जी पण चर्चा केली षडसंपत्ती आणि मुमुक्षुत्व। आता या सगळ्या गोष्टी फक्त वेदांत साधनेकरताच लागतात का? तसं नव्हे। आपण चर्चा केली कोणताही भाव असू दे, आपण 5 भावाची चर्चा करत आहोत, मग ते सख्य भाव असो, वात्सल्य भाव असो, मधुर भाव असो की इतर कोणताही भाव असो, पण प्रत्येक कोणत्याही भावाची साधना केली म्हणजे या सगळ्या गोष्टी हे अवश्यम भावी हे ज्याला म्हणतो की साधकाच्या जीवनामध्ये या असल्याच पाहिजे। मग याची वेगळ्याने इथे चर्चा का करत आहेत ऋषी प्रवर शारदानंदजी महाराज की त्यांचा विचार असा होता की प्रत्येक वेदांत शास्त्र जे आपण जेव्हा ज्याचं अध्ययन करायला जातो तेव्हा बघतो की सुरुवातीलाच या सगळ्या गोष्टी साधना चतुष्टय ज्याला म्हणतो या गोष्टी आवश्यक आहे असं सांगतात। आणि ठाकूरांच्या हृदयात किंवा ठाकूरांमध्ये त्यांच्या चारित्र्यामध्ये या गोष्टी कशा आधीपासूनच उपलब्ध होत्या हे त्यांनी आपल्या पुढे विशद करून सांगितलं। मागच्या वेळेस जिथे आपण थांबलो होतो षडसंपत्ती आणि मुमुक्षुत्व।
मुमुक्षुत्व त्याची थोडी चर्चा मागच्या वेळेस केली होती, पण वास्तविक हे मुमुक्षुत्व काय असतं आणि बंधन काय असतं याची थोडी सखोल चर्चा करण्याचा आज आपण प्रयत्न करूया. मुमुक्षुत्व म्हणजे इच्छा दर्शवणारा हा शब्द आहे. मोक्षार्थी, ज्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आहे. पण मोक्ष कोणाला प्राप्त करून घ्यायचा आहे? की ज्याला बंधनाची जाण आहे. एखादी व्यक्ती आहे, त्याला असं वाटतंय की मी खरोखरच बंधनात आहे, असं जर त्याला त्याची जाण असेल तरच तो मुक्तीचा प्रयत्न करेल. पण एखाद्याला जर म्हणजे मोक्षाची जाणच नाही, बंधनाची जाणच नाही आहे, तर तो कशाला प्रयत्न करणार मुक्ती करता? तो म्हणेल मी तर आनंदाच आहे. मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती 4 प्रकारचे जीव. मी ते आता पुन्हा रिपीट करत नाही, की भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की नित्यमुक्त म्हणजेच नारद आदी हे कधी पण संसार बंधनात अडकत नाही. त्याच्यानंतर मुक्त, मुक्त म्हणजे कसे की प्रल्हाद आदी. त्याच्यानंतर मुमुक्षू, मुमुक्षू म्हणजे आपण सर्वे ज्या श्रेणीमध्ये येतो की आपण प्रयत्न खूप करत आहोत पण तसं काही यश मिळत नाही आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे बद्धजीव. बद्धजीवला आपल्या बंधनाची जाणच नसते. आता हे बंधन, बंधू भगिनींनो, वेदांतामध्ये फार मोठं एक मजेशीर एक गोष्ट आहे. जर आपल्याला कोणी विचारलं की तुम्हाला कोणी बांधलं आहे का, तर आपल्याला कोणीच बांधलेलं नाही आहे. पण हे बंधन आहे तरी काय आणि आलं तरी कुठून? म्हणजे बंधनाची आपल्याला जाण होत आहे म्हणून आपण आज इथे आलेलो आहोत. आपल्याला कुठेतरी आपण बांधलेले आहोत, कुठेतरी आपण कमी पडत आहोत, ही आपल्याला जाण, ही बोच कुठेतरी मनामध्ये आहे आणि ती बोच आपल्याला सातत्याने भगवान श्रीरामकृष्णांकडे सतत घेऊन येत असते. आणि ते काय आहे? अज्ञानरूपी अहंकार. कदाचित त्याची जाण फार कमी असेल. जितकी जाण तीव्रतेने कदाचित ठाकूरमा स्वामीजींना किंवा इतर संतांना, इतर अवतारांना होती, तितकी तीव्रता अजून आपल्यामध्ये त्या म्हणजे बंधनाची जाण नसेल. पण कुठेतरी आपण अडकलेले आहोत हे नक्कीच आपल्या मनात ती गोष्ट आपल्याला नेहमी चावत असते. आणि ते काय असतं की ते अज्ञानरूपी बंधन. आणि हे अज्ञानरूपी बंधन आलं कुठून? तर हे बाहेर कुठून कोणी दिलंय का नाही, हे आपल्या मनामध्येच, आपल्या मनानेच ते सगळे, ज्याला म्हणतो की हे मन तयार झालेलं आहे, हे अज्ञानरूपी अहंकारामुळेच तयार झालेलं आहे. अमृतबिंदू उपनिषदमध्ये फार सुंदर म्हटलं गेलेलं आहे की मनातूनच बंधन आणि मनातूनच मोक्ष. आणि हीच गोष्ट भगवान श्रीरामकृष्ण सुद्धा वचनामृतमध्ये अशीच सांगतात. बंधन कुठे आपल्याला कोणी दोरीने बांधलंय का? नव्हे, बिलकुल कोणी बांधलेलं नाहीये. पण आपण कुठेतरी बंधनात आहोत ही आपल्याला नेहमी जाण होत असते. आपलं खरं स्वरूप आहे सच्चित आनंद. म्हणजेच काय की आपल्याला आपल्या अस्तित्व म्हणजे आपल्या या संकुचित अस्तित्वाच्या पलीकडे आपलं काही अस्तित्व आहे आणि ते प्राप्त करण्याकरता आपण सतत खटपट करत असतो. आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला आवडती वस्तू मिळते आणि आपण खूप सुखी होतो, पण 4 दिवसानंतर ते सुख कुठे निघून जात असतं आणि पुन्हा मन ते ज्याला म्हणतो की काहीतरी नवीन शोधत असतं. तर हे काहीतरी नवीन आनंद शोधणं, हे जे सतत हा जो एक प्रयास असतो, हीच एक ज्याला म्हणतो की एक पावती आहे की आपण बंधनात आहोत. आणि ज्या दिवशी आपण या सगळ्या बंधनांना पूर्णपणे पार करून जाऊ, त्या दिवशी काही प्राप्त करण्याची इच्छाच राहणार नाही जीवनामध्ये. जेव्हा ती परितृप्तीचं जे ज्याला म्हणतो की त्या टप्प्यावरती पोहोचू, तर आज जसं आपल्याला वाटतं की अरे आज मला हे मिळालं आणि 2 दिवसांनी पुन्हा आपण दुःखी होतो की मला अजून काहीतरी पाहिजे, तर ही जी सतत कृतार्थता म्हणतो ज्याला, नारद भक्ती सूत्रामध्ये त्याला यम लब्ध्वा पुरुषः पुमान भवती अमृतो भवती असे शब्द वापरले. अमृतो भवती म्हणजे काय?
मग ते प्राप्त केल्यानंतर मग इतर काहीही प्राप्त करण्याची स्पृहा नेहमी करता निघून जात असते. पण आज ती स्पृहा सतत का आपल्याला पुढे पुढे ढकलतीये? हे आपल्या बंधनाचं प्रतीक आहे की काहीतरी आपण आपल्या जीवनामध्ये मोठं काहीतरी प्राप्त करू इच्छितो आणि ते लौकिक जगामध्ये आपल्याला मिळणार नाही याची पूर्ण आपल्याला जाण आहे. काही उदाहरण मागच्या वेळेस घेतले होते आपण, त्याची पुनरावृत्ती करूया. अनेकदा आपण आपल्या सवयीचे गुलाम असतो आणि आपण म्हणतो की अरे सकाळी उठल्याबरोबर मला चहा लागतोच, किंवा माझ्या क्रोधावरती काही पण ज्याला म्हणतो की ताब्या नाही आहे, आणि असं सांगताना आपण खूप असं स्वतः अभिमानाने सांगत असतो. पण हे सगळे काय आहे? हे सगळे आपल्या बंधनांच्या पावती आहेत. आपण चहाचे गुलाम आहोत किंवा तत्सम कोणत्याही गोष्टी की याच्याशिवाय माझं होत नाही, आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा लक्षात घ्या बंधू भगिनींनो की त्या गोष्टीचे आपण गुलाम झालेलो आहोत. त्या गोष्टींनी, मग ती वस्तू असो, स्थान असो, व्यक्ती असो, व्यक्तीचे तर आपण खूपच गुलाम होत असतो. हे बिलकुल म्हणजे आपल्या सर्वांचा अनुभव आहे. स्थानाचे पण गुलाम होत असतो. विशिष्ट कार्याप्रती आपली आसक्ती निर्माण झालेली असते. पण ही सगळी आसक्ती किंवा हे बंधनं कुठे बाहेर दिसतात का? कुठे दिसत नाही. हे सगळे मनानेच कपोल कल्पित तयार केलेले असतात. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर म्हणतात की मनातूनच बंधन आणि मनातूनच मुक्ती. माताजी फार छान म्हणतात की मोक्ष मिळेल म्हणजे काय? डोक्यावरती काय 2 शिंग उगवणार की काय? मोक्ष म्हणजे काय? की आपल्या सगळ्या वासना त्या नाहीशा होऊन जातील. म्हणजेच काय? हे अज्ञान किंवा अहंकार रूपी मन त्याचं एकदा नाश झालं रे झालं, मग त्या मनाचा नाश झाला की वासनाचा नाश होणारच होणार. स्वामी विवेकानंद ज्ञानयोगमध्ये फार सुंदर 2 वाक्य म्हणतात. पहा, हे बंधनं बाहेर कुठे नसतात, आतमध्येच असतात. आणि या संदर्भामध्ये ते म्हणतात इट इज ग्रेट अँड ग्रँड टू कंट्रोल द एक्सटर्नल नेचर, बट स्टील ग्रँडर इज टू कंट्रोल द इंटरनल नेचर. की आपण पहा, या बाह्य प्रकृतीला आपल्या कह्यात ठेवण्याकरता विमान बनवले, रॉकेट बनवले, रस्ते बनवले, आणि हे सगळं. आता समजा आपल्याला जायचं असेल न्यूयॉर्कला, तर काही फार जास्त नाही, 16 तासात मुंबईपासून तुम्ही न्यूयॉर्कला पोहोचू शकता. इतकी म्हणजे बाह्य विज्ञानाने प्रगती केलेली आहे. तर स्वामीजी म्हणतात की हे सगळं फार कौतुकास्पद आहे. पण याच्याही पेक्षा जास्त कौतुकास्पद काय आहे? की जी व्यक्ती आपल्या अंतःकरणाला आपल्या कह्यात ठेवतो. म्हणजेच काय? की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि जितके पण दोष आहेत, या दोषांवरती, म्हणजे ही जी अंतःप्रकृती आहे, ते वाक्य काय आहे? की इट इज ग्रेट अँड ग्रँड टू कंट्रोल एक्सटर्नल नेचर. बाह्य प्रकृतीला जिंकणं हे फार कौतुकास्पद आहे. पण त्याच्याही पेक्षा जास्त कौतुकास्पद काय आहे? की जर एखादी व्यक्ती आपल्या अंतःकरणाला किंवा आपल्या अंतःप्रकृतीला जिंकण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच भारतामध्ये बंधू भगिनींनो पहा, साधूंना किंवा साधकांना किती मान सन्मान मिळतो. अंतःकरणाला आपल्या कह्यात ठेवणं म्हणजे आपण बंधनात आहोत याची जाण लक्षात ठेवून आणि त्याच्यावरती कार्य करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच भारतामध्ये या लोकांना, जे साधक असतात, त्यांना इतका सन्मान का मिळतो समाजामध्ये? याचं कारणच आहे की हे भारतीय लोकांना माहिती आहे की अंतःकरणावरती ताबा मिळवणं किंवा आपण बंधनात आहोत आणि ते बंधन तोडण्याचं जे काही प्रयत्न करणं, आणि हे बंधन पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो कसे? सगळे काल्पनिक आहे. सगळे काल्पनिक आहे. कोणीही आपल्याला बांधलेलं नाही. पण अंतःप्रकृती ती आपल्याला सतत बांधतच असते. आणि अजून एक स्वामीजींचं वाक्य त्या संदर्भात फार बोलकं आहे की एका मनुष्याला मनुष्य आपण तेव्हापर्यंतच म्हणू शकतो जोपर्यंत तो आपल्या अंतःप्रकृतीवरती विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. एका मनुष्याला
मनुष्य आपण तोपर्यंतच म्हणू शकतो जोपर्यंत तो आपल्या अंतःप्रकृतीवरती विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय की एखादी व्यक्ती जर आपल्या अंतःकरणावरती विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करत नसेल, साधना करत नसेल, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, मनसंयम, इंद्रिय संयम यांचा अभ्यास करत नसेल, तर स्वामीजींच्या दृष्टीमध्ये तो मनुष्यच नाही. तर म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की हे जे बंधन आहेत हे मनातूनच बंधन आणि मनातूनच मुक्ती. पुढे आपण ते बघूया की मनुष्य पहा कसा या बंधनामध्ये अडकतो. सगळ्यात पहिले जर गोष्ट जर विचारले की हे बंधन आलं कुठून, थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाऊया. हे बंधन आलं कुठून, ही माया आली कुठून? तर हे आली कुठून नाही, आपणच बोलवली. एक मुळात स्वामी विवेकानंद म्हणतात की आपण सर्वे ईश्वर आहोत, आपण सर्व ज्याला म्हणतो की शुद्ध आत्मे आहोत, पण फक्त त्याच्यावरती अज्ञानाची काळोख जमा झालेली आहे. पण ही काळोख जमा कुठनं झाली? तर खरं म्हणजे याला उत्तर नाही. माया केव्हा सुरुवात झाली याला उत्तर नाही. आणि त्याला उत्तर का नाही एक छोट्याशा उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण रोज रात्री झोपी जातो. 9:30 वाजता आपण लाईट बंद केला, मच्छरदाणी लावली आणि झोपायला गेलो. पण नेमकी झोप किती वाजता लागली कोणी सांगू शकतं का? पहा, फार किती सुंदर वेदांतांनी उदाहरण दिलंय. नेमकी तुम्हाला 9:45 झोप लागली की 9:45 की 9:50 कोणी सांगू शकत नाही. एकदा झोपी गेलं की मग त्या म्हणजे वेळ काळाचा काही भानच राहत नाही. तसंच आपल्या मनावरती ही काळोख, ही माया केव्हा आली हे सांगता येत नाही. पण ती काळोख स्वच्छ करा, तो कचरा स्वच्छ करा आणि ते संपूर्ण ज्ञान हे अजूनही चमकत आहे, लखलखित. अज्ञान दूर करा आणि ते प्रकाशाचा अनुभव घ्या. भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर या अज्ञानाची परिभाषा देत सांगतात आणि अत्यंत गमतीने सांगतात. ठाकूरांच्या जवळ असा एक गमछा असायचा आणि समोर भक्त बसले असायचे आणि ते गमछा असा ते समोर लावायचे आणि ते विचारायचे की आता तुम्ही मला बघू शकता का? म्हणे नाही. म्हणे का नाही? म्हणे समोर तुमचा हा टॉवेल आहे, गमछा आहे. हां, तर म्हणे तसंच हे अज्ञानरूपी हा पडदा आहे. जोपर्यंत हा पडदा अज्ञान आपण स्वच्छ करत नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वर दिसणार नाही. आणि असं म्हणून तो गमछा ते हटवतात. म्हणे आता दिसत आहात. म्हणजेच काय की सूर्याचा प्रकाश म्हणजे ज्याला म्हणतो की हे जे आत्मज्ञान किंवा ईश्वर हे सतत सूर्याप्रमाणे लखलखित बिलकुल ज्याला म्हणतो की प्रकाशमानच आहे. पण काय झालेलं आहे, आपणच आपले डोळे झाकलेले आहेत आणि अंधकार 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 म्हणून ओरडत आहोत. आता आपणच आपले डोळे जर झाकलेले आहेत त्याला कोणी काय करणार? आणि याला म्हणतात मायावाद. आणि हे सगळे मी तुम्हाला का सांगत आहे की मुमुक्षुत्व आपल्याला समजायचं आहे. आणि मोक्षाची इच्छा त्यालाच होऊ शकते बंधू भगिनींनो की ज्याला बंधनाची जाण आहे. ज्याला बंधनाची जाण नाहीये की मी माझ्या या अंतःप्रकृतीमुळे, माझ्या या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरमुळे मी संपूर्णपणे त्यांच्या आहारी गेलेलो आहेत, बंधनात पडलेलो आहे, याची जाण जोपर्यंत होणार नाही तो म्हणजे मोक्षाकरता प्रयत्नच करणार नाही. आणि हे बंधन कसं आहे बंधू भगिनींनो? हे कल्पित आहे, अज्ञानरूपी आहे. आणि या अज्ञानरूपी कल्पित अज्ञानामुळे आपण किती ज्याला म्हणतो की सतत दुःख कष्ट भोगत आहोत, तरी सुद्धा आपल्याकडनं ते सुटत नाही. आणि हीच माया आहे. 2 वेदांताचे फार सुंदर उदाहरण तुमच्या पुढे मांडू इच्छितो. त्यातून लक्षात येईल की हे सगळं कसं कल्पित आहे. सगळ्या गोष्टी आपण जे बघत आहोत, हे सुंदर गुलाबाचे फूल, हे सगळी प्रकृती नटलेली, हे सगळं किती आपल्याला आवडतं. आणि हीच प्रकृती आपल्याला त्रास पण देते. ही त्रास देते, आपला हा पूर्ण जीवनाचा अनुभव आहे, तरी सुद्धा सुटत नाही. पहिलं उदाहरण मी देऊ इच्छितो. आता तर तसं ती पद्धत राहिलेली नाही, पण आधीच्या काळामध्ये जेव्हा शिकारी
जंगलात जाऊन वानरं पकडायचे. तर त्यांची एक विशिष्ट एक विधी असायची गमतीशीर. ते काय करायचे, ज्या झाडावरती खूप माकडं असतात त्याच्या समोर जाऊन उभे राहतील. त्यांच्याकडे सुरही असायची. सुरही म्हणजे माहिती आहे पण पाणी पिण्याची, जिचं तोंड फार निमुळतं असतं आणि तिचं पोट फार मोठं असतं. ती सुरही घेऊन जातील आणि त्या झाडासमोर खड्डा खणतील आणि सुरई त्या खड्ड्यामध्ये पुरतील. फक्त तिचं तोंड मग मात्र बाहेर असणार. आणि मग तो शिकारी काय करणार की चणे दाणे त्या माकडांना दाखवून दाखवून खाणार आणि थोडे थोडे त्या सुरहीमध्ये टाकत जाणार. आणि मग असं एक 15-20 मिनिटं झालं की त्या माकडांना कळतं की यात काहीतरी तो टाकत आहे शिकारी. आणि मग काय करतात शिकारी, लांब थोडंसं जाऊन एखाद्या झाडाच्या मागे जाऊन लपून बसतो. आता हे माकडं येतात खाण्याच्या लोभामध्ये. पहा, फार इंटरेस्टिंग आहे. आणि मग काय करणार की ते आपला हात ते चणे किंवा दाणे खाण्याकरता त्या सुरहीमध्ये असा निमुळता हात करून बरोबर टाकतील. हुशार असतात, कारण की तोंड सुरहीचं फार निमुळतं असतं. आत जाऊन निमुळतच हात जाऊ शकतो. हात निमुळता करून ते सुरहीमधले दाणे असे पकडतील. पण आता टाकताना हात असा होता, आता हात असा झालेला आहे. पण असा हात झालेल्याने काय होईल, त्या निमुळत्या तोंडातून हात काही बाहेर यायला तयार नाही. आणि ते खूप प्रयत्न करतात पण अडकलेले असतात. जसाच तो माकड त्यात अडकला, तो शिकारी आरामात चालत चालत येतो. काही त्याला घाई नसते. हातात चांगला एक दंडा असतो. तो चांगला भरपोट त्याला मार देतो बिचाऱ्याला, जोपर्यंत तो शांत होत नाही. आणि त्याचे हातपाय बांधून तो त्याला घेऊन जात असतो. आता हे उदाहरण वेदांत देऊन सांगत असतं की जर त्या माकडाने जर पुन्हा ते दाण्याचा लोभ सोडला आणि पुन्हा ज्या मुखातून हात आत टाकलाय त्याच मुखातून हात बाहेर येऊ शकतो. पण पुअर मंकी, स्वामीजी म्हणतात, तो बिचारा काही केला तो सोडत नाही. का? लोभ. आणि हेच म्हणतात काल्पनिक सगळे बंधनं, आणि तो सोडत नाही. आणि त्याच्याकरता तो आयुष्यभर त्या शिकाराची तो गुलामी त्याला पत्करावी लागते. आणि हे सांगून स्वामीजी म्हणतात, अशीच काही गत आपली सुद्धा आहे. इतके बीटिंग्स आपल्याला सतत ही बाह्य प्रकृती आणि अंतर प्रकृती देत आहे. सतत आपण मार खात आहोत आणि तरी सुद्धा आणि हे सगळं आपण क्षणात सोडू शकतो. बरं, कारण की हे सगळे बंधनं कसे आहेत, कल्पित आहेत. सगळे कल्पित आहेत तरी सुद्धा सुटत नाही. तो हात जो असा आहे तो असा होत नाही. आणि जितकं हात घट्ट पकडतो आपण तितकेच आपल्याला बीटिंग्स, मार मिळत असतात त्या प्रकृतीकडनं. आपण रक्त बंबाळ होतो पण तरी सुद्धा सुटत नाही. आणि हीच माया. आणि जेव्हा हे लक्षात येतं की अरे आपण हे अडकलेले आहोत, मग त्याच्यानंतर ती पूर्ण आपली प्रोसेस सुरू होते. साधारण मनुष्यापासून तो साधक जीवन त्याचं सुरू होतं. साधक जीवनापासून तो अजून पुढे पुढे जाऊन तो मोक्षाकडे जात असतो. तर त्याला म्हणतात मुमुक्षत्व. दुसरं उदाहरण शिकारीचंच आहे की शिकारी आधीच्या काळामध्ये पोपट पकडायला जायचे तर त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा झुला असायचा. म्हणजे तो इंग्लिश शब्द यूच्या आकारचा झुला असायचा. आणि असे ते अनेक असे झाडावरती ते यू म्हणजे आकाराचे पण उलटा यू, बरं, यू असा असतो त्याच्या उलटा यू असे ते फार झुले बांधून देतात झाडावरती. आणि व्हायचं काय की पोपट तिकडे येतात आणि त्या उलट्या यूच्या आकाराच्या त्या झुल्यांवरती बसतात. बसल्याबरोबर पोपटाच्या वजनाने तो झुला कसा असतो, उलटा यूचा सरळ यू होतो. आणि मग तो काय, त्याला पडायची भीती वाटते पोपटाला. लक्षात आलं? पोपटाला असं तो उलटा लटकलेला असतो आणि त्याला भीती वाटते की आता त्याने सोडलं तर तो खालती पडेल. पण तो हे विसरून जातो की त्याच्याकडे पंख आहे आणि त्याच पंखाने तो उडून या झाडापासून त्या झाडापर्यंत गेलेला आहे. पण पहा काय माया असते की तो जसाच यू आकाराचा झुला जसाच तो सरळ होतो आणि तो बिचारा पोपट उलटा लटकतो. आणि जर त्याने विचार केला की त्याच्या पंखांमध्ये खूप ताकद आहे, तो खाली पडणार नाही,
त्याला काही इजा होणार नाही, पण तो बिचारा काही केला त्याला ते समजत नाही. आणि आरामात जेव्हा सगळ्या झुल्यांवरती खूप असंख्य पोपट बसले असतात, तर हा शिकारी आरामात येतो, एक एक पोपट पकडतो, एकेकाला पिंजऱ्यात टाकतो आणि जाऊन विकतो. तर वेदांत हे 2 उदाहरण देऊन सांगतात की पहा, आपण आपल्या स्वतःच्याच कल्पनेमुळे, चुकीच्या कल्पनांमुळे, चुकीच्या नोशनमुळे, कल्पित अहंकारामुळे, कल्पित अहंबोधामुळे आपण सतत हे बंधनात सापडत असतो आणि सतत या जगाची म्हणजे मार खातो असतो. आणि म्हणूनच की ज्याला म्हणतो की महापुरुषांच्या जीवनामध्ये आपल्याला जे काही शिकण्यासारखं आहे की पहा, महापुरुष जे असतात ते कधी पण या कल्पित बंधनांची त्यांना इतकी जाण असते आणि एका झटक्यात त्या गोष्टीला सोडतात. का? त्यांना हे माहीत असतं की हे सगळं बिलकुल ज्याला म्हणतो की काही क्षणाचा खेळ आहे. योगाने आत्ताच आपण शंकराचार्यांची जयंती साजरी केली आणि शंकराचार्य हे जग सगळं कसं कल्पित आहे, नामरूपात्मक आहे, याचं म्हणजे एक पावती देण्याकरता, प्रूफ देण्याकरता ते समुद्राचं उदाहरण फार सुंदर देतात. आणि इतकं ज्याला म्हणतो की ते योग्य उदाहरण असं आहे आणि ज्याला म्हणतो की फिट बसणार, ज्याला म्हणतो कसं फिट बसणार आहे की पहा, समुद्रावरती लाटा बघतो आपण आणि किती आनंद करतो. अरे ती मोठी लाट आली, ती छोटी लाट आली, ती मध्यम लाट आली आणि त्याला घेऊन खूप आनंद करतो. पण वास्तविक बघता त्या लाटेचं अस्तित्व काय आहे? ती लाट नाहीच आहे, एक नाम रूपात्मक आहे आणि काही सेकंदा करताय, दुसऱ्या सेकंदामध्ये कितीही मोठी लाट असली तरी ती समुद्रामध्ये विलीन होणार आहे. तर हे सांगून आचार्य शंकर आणि हेच उदाहरण ठाकुरांनी सुद्धा दिलेलं आहे, भगवान श्रीरामकृष्णांनी सुद्धा दिलेलं आहे वचनामृतमध्ये की समुद्राची लाट म्हणजेच काय, ब्रह्माचे हे सगळे नामरूपात्मक सगळे प्रतीक आहे. पण याच्या मागे खरी गोष्ट काय आहे? तर खरी गोष्ट फक्त ब्रह्मच आहे. फक्त त्या नाम रूपामध्ये आपण इतके भुलून गेलेलो आहोत की ते नाम रूपच सत्य वाटतं, ती लाटच सत्य वाटते, समुद्र सत्य वाटत नाही. आणि इथेच या काल्पनिक सगळ्या कल्पनांमध्ये, काल्पनिक बंधनांमध्ये साधारण जीव अडकतो. पण जे महापुरुष असतात त्यांना एकदा कळल्यावर की ही सगळी फसवी माया आहे, हे त्यात कधी अडकत नाही. आणि कशीही परिस्थिती असो ते तिथून बिलकुल पळ काढतात, म्हणजे काढतातच. आणि या संदर्भामध्ये स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण तुमच्या पुढे मांडू इच्छितो की जे फार बोलकं आहे. नरेंद्रनाथांचं म्हणजे त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. घरामध्ये फार हाल अपेष्टा होऊन राहिलेले आहेत. इकडे भगवान श्रीरामकृष्णांच्या शिकवणीमुळे खूप जीवनामध्ये वैराग्य बिलकुल धगधग करून राहिलेलं आहे. आणि त्याच वेळेस त्यांची ती लॉची परीक्षा पण आलेली आहे. आणि मनामध्ये सतत बिलकुल त्या परब्रह्माचं चिंतन आणि या जगाच्या मिथ्यत्वाचंच चिंतन. आणि एक दिवस तर असा उगवतो, बंधू भगिनींनो, हे सगळं वाचलेलं आहे आपण, फक्त संदर्भ म्हणून मी सांगतोय की आता बिलकुल 2 दिवसावरती परीक्षा आलेली आहे आणि स्वामी विवेकानंद ते लॉचे पुस्तक घेऊन घरी वाचायला बसलेत. पण त्यांच्या मनामध्ये त्या वैराग्याचं इतकं जबरदस्त एक तुफान आलेलं आहे, या जगाचं मिथ्यत्व त्यांना पटलेलं आहे आणि काही केलं त्यांचं त्या अभ्यासात मन लागत नाही. आणि तेच बिलकुल आपल्या घरातून धावत सुटतात. GT रोड नाव पण आहे त्या GT रोडवरती अनेक जण आपल्याकडे गेले असेल, बिलकुल धावत आणि इतके बेभान असतात. अंगावरती कपडे कुठे गेलेले आहेत, पायातले जोडे कुठे गेलेले आहेत, केस अस्ताव्यस्त, आणि अशा एका विचित्र अवस्थेमध्ये ते जाऊन पोहोचतात भगवान श्रीरामकृष्णांच्या खोलीमध्ये. आणि भगवान श्रीरामकृष्ण त्यांना बघून त्याच क्षणी ओळखतात की याच्या मनाची स्थिती काय आहे. आणि त्यावेळेस भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात पहा बंधू भगिनींनो, की जेव्हा या जगाचं मिथ्यत्व आपल्याला संपूर्णपणे पटतं ना, तेव्हा बिलकुल तिथे एक सेकंद राहायची इच्छा होत नाही. ॲपरंटली असं वाटतं, अरे घरात अशी परिस्थिती, आईला भावंडांना खायला मिळत नाहीये, लॉची परीक्षा आहे, घरातून हाकलू दिलेलं आहे, आणि असं काय वैराग्य. अरे या सगळ्या इतक्या होपलेस आणि फालतू गोष्टी की बस रे बस. अरे स्वामीजींचं वैराग्य समजलं पाहिजे.
आणि ते वैराग्य समजणारे कोण होते तर अवतार वर्ष श्रीरामकृष्ण. त्या एका बिलकुल म्हणजे ज्याला म्हणतो की त्या वैराग्याच्या पूर्ण ताकदीवरती जेव्हा नरेंद्रनाथ पोहोचतात ठाकूरांकडे, तेव्हा ठाकूर एकच वाक्य म्हणतात की नरेंद्र, तुला जे काही होत आहे, तुला जे काही आता तू म्हणजे अनुभवत आहे वैराग्य किंवा या संसाराचं मिथ्यत्व, हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे. फक्त फरक एवढाच की मी तुझ्यापेक्षा चौपटीने या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहे. म्हणतात ना की त्या हिऱ्याची परीक्षा एका चांगल्या पारखीनीच करावी. स्वामीजींचं काय वैराग्य होतं आणि तरी ठाकूर म्हणतात की तुला जे काही होत आहे ते माझ्यापेक्षा 1/4 होत आहे, तरी त्याची ही अवस्था. आणि त्यावेळेस नरेंद्रनाथांच्या मनामध्ये इतकं तीव्र वैराग्य असतं आणि या जगाप्रती, ज्या मिथ्यत्वप्रती, याचे काल्पनिक बंधनांप्रती त्यांना इतकं तीव्र वैराग्य आलेलं असतं की त्यावेळेस ते भगवान श्रीरामकृष्णांना विचारतात, म्हणजे परवानगी घेतात की मला तुम्ही आज्ञा द्या, मला संन्यास घ्यायचा आहे. तेव्हा ठाकूर नाही म्हणतात आणि ठाकूर म्हणतात की जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत तू संन्यास घ्यायचा नाही. इथे मी हा मुद्दाम उचलतोय. भगवान श्रीरामकृष्ण काय आसक्त झाले होते का? नरेंद्रनाथासारखा एक सुयोग्य पात्र जो म्हणतो मी संन्यास घेणार, आणि ठाकूर म्हणतात की नाही, सध्या संन्यास घ्यायचा नाही, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत संन्यास घ्यायचा नाही. हे साधारण माणसाने म्हणतं तर आपण कबूल करू शकतो, आसक्त असतात आपल्या मुलांप्रती. भगवान श्रीरामकृष्ण काही आसक्त नव्हते. ही एक दैवीय लीला होती. का? कारण की भगवान श्रीरामकृष्णांना भावी रामकृष्ण संघाच्या संदर्भामध्ये स्वामी विवेकानंदांना तयार करायचं होतं, नरेंद्रनाथांना तयार करायचं होतं. त्यांना भरपूर काही सूचना द्यायच्या होत्या. या उरलेल्या 15 शिष्यांना कसं, त्यांच्या गुरुबंधूंना कसं सांभाळायचं, भक्तांना कसं सांभाळायचं, हे संघ कसा उभारायचा, या सगळ्याच्या संदर्भामध्ये काशीपूरला म्हणजे इतिहासामध्ये ह्या गोष्टी ऐकिवेत की शेवटच्या जवळपास काही काळ, 1-2 महिने, संध्याकाळच्या वेळेस ठाकूरांजवळ फक्त स्वामी असायचे, बाकी कोणी नसायचं. आणि त्यांच्या दीर्घ चर्चा चालायच्या रोज. का? तर त्याच्यामध्ये भावी संघाच्या संदर्भामध्ये अनेक काही सूचना ह्या ठाकूरांनी दिल्या होत्या. तर समजा त्याच वेळेस स्वामीजींनी संन्यास घेतला असता तर या सगळ्या हे संघ उभं राहिलं नसतं. आणि म्हणूनच तेव्हा ठाकूरांनी म्हटलं होतं की जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत संन्यास घ्यायचा नाही. असो, आपण चर्चा करत आहोत काल्पनिक बंधनाची. जे काल्पनिक बंधनाचे किंवा हे बंधन जे आहेत, हे जेव्हा एखाद्या साधकाला लक्षात येतात तेव्हाच तो मोक्षाचा प्रयत्न करत असतो. आणि विशेष करून महापुरुष, आपण हे उदाहरण बघितलं की जसे स्वामीजी त्यांना हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी ते झटकून काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय, काढलं सुद्धा. माताजींच्या जीवनातलं उदाहरण जर बघितलं बंधू भगिनींनो, तर फारच सुप्रसिद्ध ते उदाहरण आहे की राधूचं जेव्हा माताजींना नेहमीच आपल्या स्वरूपाची जाण असायची. मातृचरणेमध्ये त्यांनी स्पष्ट त्याचा म्हणजे त्याची एक हमी दिलेली आहे की हो, मला माझं स्वरूप लक्षात येत असतं. पण माताजींचं मन हे साधारण स्तरावरती राहावं याच्याकरता राधूची योजना झालेली होती. भगवान श्रीरामकृष्णांनी ती केली होती. आणि जेव्हा माताजींना ते खूप असह्य झालं तेव्हा एका वाक्यात ते म्हणतात की जा, तुझ्यावरची मी माया काढली. हे कोण म्हणू शकतं की ज्यांना आपल्या बंधनाची जाण आहे. हे सगळं काल्पनिक आहे आणि 2 दिवसाचं आहे, नामरूपात्मक, याची ज्याला जाण आहे ते धाडकन असं करू शकतात. आपली स्थिती काय बंधू भगिनींनो, आपण मुमुक्षू आहोत, आपण जीव आहोत. तर आपल्याला बंधनाची जाण आहे, आपण प्रयत्न सुद्धा करत आहोत, पण ते अर्थातच प्रयत्न इतके अपुरेसे आहेत की त्यातून आवश्यक
जी एक ज्याला म्हणतो की एक प्रगती व्हायला पाहिजे ती होत नसते किंवा होत नाही आहे. एक उदाहरण अजून, 2 उदाहरणं म्हणजे त्यातून लक्षात येतं की पहा हे महापुरुष लोक कसं, म्हणजे ज्याला म्हणतो ना की आपण एखादा म्हणजे वस्तू की जी आता बेकार झाली, आपल्या कामाची नाही आहे, आणि आपण ते कशी सहजपणे फेकून देतो की अरे एखादा पेन आहे आणि आता हा चालत नाही आहे, याची शाई संपली आहे आणि आता काही कामाचं नाही, फेकून देतो आपण, विचार पण नाही करत. असेच हे महापुरुष लोक कसे बिलकुल सहजपणे या सगळ्या गोष्टी नाहीशा करतात. तोतापुरी भगवान श्रीरामकृष्णांची गुरु, आणि त्यांचा काहीसा स्वभाव थोडा तापट होता. आता महापुरुषांचा, आता ब्रह्मज्ञानी महापुरुष आणि क्रोध हे कसं काय दोन्ही एका ठिकाणी आलं, तर कसं असतं बंधू भगिनींनो, आचार्य शंकर सांगतात, ठाकूर सुद्धा सांगतात की महापुरुष हे जे ब्रह्मज्ञानी असतात, परमहंस असतात, यांच्या जीवनामध्ये हे जे दोष असतात, क्रोध वगैरे, यातून कोणाची हानी होत नसते, ते फक्त आकारच असतो, तो फक्त एक दाखवण्यापुरता असतो, पण त्यातून काही कोणाची हानी होत नसते. तर एकदा जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे की तोतापुरी हे भगवान श्रीरामकृष्णांचे गुरु होते, आणि तोतापुरी कधी पण कोणत्याही स्थानी 3 दिवसापेक्षा जास्त राहत नसे. पण भगवान श्रीरामकृष्णांच्या ते इतके प्रेमात पडले की तब्बल 11 महिने तिथे राहिले होते. आणि मग काय, रोजच पर्वणी, रात्रीच्या वेळेस ध्यानधारणा, वेदांत चर्चा, आणि हे जे ज्याला म्हणतो की नागा साधू असतात किंवा वेदांती साधू म्हणूया, अग्नीला फार पवित्र मानतात, आणि रात्रीच्या वेळेस ती धुनी पेटवायची आणि धुनीच्या समोर ध्यान करायचं किंवा धुनीच्या समक्षच वेदांत चर्चा करायची, ही पद्धत आहे. तर एक दिवशी रात्री भगवान श्रीरामकृष्ण आणि तोतापुरी हे दोघेही अद्वैत वेदांतावरती त्यांची खूप गहन चर्चा सुरू असताना तिकडे त्या दक्षिणेश्वरची एक चौकीदार आला, आणि चौकीदाराला विडी पिण्याची जरा हुबकी आली, आणि हुबकी आली तर त्याच्याकडे विडी होती पण काही काळी पेटी नव्हती. तर त्याने बघितलं की अरे इथे तर हे चांगलं धुनी पेटलेली आहे. तर ती व्यक्ती येते आणि त्या अग्नीतून आपली ती विडी पेटवते. आता विडी पेटवल्याबरोबर हे अग्नीचा अपमान झाला या बोधाने आपले तोतापुरी चिमटा घेऊन त्याला मारायला धावतात. जसेच क्रोधापोटी आणि अर्वाच्य काहीतरी बोलत असे ते मारायला धावतात, तर तेवढ्याच ठाकूर खूप खदखदून हसतात आणि म्हणतात, हाच काय तुमचं अद्वैत ज्ञान, क्रोधावरती बिलकुल थोडा पण म्हणजे संयम नाही, असं करून ठाकूर खदखदून हसतात. आणि हे तोतापुरीजींच्या लक्षात येतं, आणि मग त्या दिवशी ते प्रण करतात की म्हणजे याच्यामध्ये तसं पाहिलं तर अग्नीचा अपमान झालेला आहे, पण हे कोणत्या दृष्टीने, अरे ज्या लोकांना अद्वैत बोध झालेला आहे त्याच्याकरता पवित्र काय आणि अपवित्र काय, किंवा ती व्यक्तीने तसं केलं तर त्याच्याबद्दल असा एक ज्याला रोष का, असा एक तो भाव होता ठाकूरांचा. आणि हे म्हटल्याबरोबर ते तोतापुरीजी जरा म्हणजे त्यांना हेजिटेशन होतं, आणि त्या दिवशी ते प्रण करतात की आजपासून क्रोध सोडला. पहा, महापुरुषांचं हेच असतं, आजपासून क्रोध सोडला. हे म्हणजे असं आपण कितीदा म्हणतो हे सोडलं ते सोडलं, पण किती सुटतं हे आपल्यालाच माहीत आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे महापुरुषांचं हे जेव्हा त्यांना लक्षात येतं की अरे हे सगळ्या गोष्टी बंधनकारक आहेत आणि आपल्या मनाचे दोष आहेत, आणि ते एकदा म्हटलं म्हणजे सोडलं, नेहमी करता सोडलं. अशीच एक घटना विरजानंदजी महाराजांची सांगू इच्छितो. फारच म्हणजे या मुमुक्षत्व जे आपण चर्चा करत आहोत, आणि मुमुक्षत्व म्हणजे हे कोणाला प्राप्त होत असतं की ज्याला आपल्याला बंधनाची जाण आहे त्यालाच होऊ शकतं. ज्याला बंधनाची जाणच नाही आहे तो म्हणे मी तर सुखी आहे. आपल्या मराठीत एक फार सुंदर म्हण आहे, अज्ञानात सुख असतं. तर विरजानंदजी महाराज रामकृष्ण संघाचे 6वे परमाध्यक्ष, स्वामी विवेकानंदांचे शिष्य, माताजींचे शिष्य, स्वामीजींकडून संन्यास झालेला, आणि अतिशय ज्याला म्हणू की खूप तपस्वी.
धूम्रपान करण्याची त्यांना सवय होती. आणि दिवसातनं काहीतरी एक त्यांचा ठराविक आकडा होता, इतक्या 6-7 विड्या ते घेत होते ब्रेकफास्ट नंतर, जेवणानंतर वगैरे वगैरे. पण जसं जसं त्यांचं वय उलटू लागलं, ते अध्यक्ष झाले, परमाध्यक्ष झाले रामकृष्ण संघाचे, त्यांना टीबीचा आजार झाला. आणि जसंच याचं म्हणजे चाचणी झाली आणि महाराजांना टीबी झालेला आहे असं जेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं, तर त्यांनी सेवक महाराजांना सूचना दिली की महाराजांना आता हे धूम्रपान चालणार नाही, हे एकदम कमी करा. तर म्हणे किती कमी करा? तर म्हणे आधी 6 विड्या घ्यायचे, आता फक्त त्यांना 2च विड्या द्या, याच्यापेक्षा जास्त बिलकुल द्यायच्या नाही. त्यांनी हट्ट केला तरी द्यायचा नाही, अशी सूचना वगैरे देऊन डॉक्टर निघून गेले. आता त्यावेळेस ती पद्धत होती की त्यांचे जे दोन्ही सेवक होते, ते दोन्ही सेवक म्हणजे त्यांच्या दिवसभराचा जो 6 विड्यांचा कोटा ठेवून द्यायचे, म्हणजे महाराजांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते घेऊ शकतील. पण डॉक्टरांनी असं म्हटल्यानंतर आता सेवकांनी तिथे फक्त 2च विड्या ठेवल्या आणि महाराजांच्या ते लक्षात आलं. महाराजांना लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्या दोन्ही सेवकांना बोलवलं आणि विचारलं, हे काय आहे रे? दोघांची ते थरकाप उडालेलं. आता महाराज काही जाब विचारतात आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. फार बोलकी घटना आहे. तर दोघांनी घाबरत म्हटलं की महाराज आपल्याला तर माहितीच आहे, डॉक्टरांनी सांगितलं की आता हे थोडंसं धूम्रपान कमी करावं लागेल आणि म्हणूनच आता 6 नाही, आता दिवसांत फक्त 2दाच आपल्याला धूम्रपान आपण करू शकता. महाराज म्हणतात, तुला काय वाटतं रे, तू काय रिलीफ करतोय का इथे? पहा शब्द, तुला काय वाटतं, तू इथे रिलीफ करतोय का? अरे जर सोडायची असेल तर या क्षणी मी ही सवय नेहमी करता सोडू शकतो आणि ही 2 पण कशाला, ही उचलून घेऊन जा. आजपासून हे धूम्रपान मी सोडलं. दोन्ही सेवकांपुढे असं म्हटलं आणि इतक्या वर्षाची त्यांची ती सवय एका सेकंदात त्यांनी मोडून काढली. त्यांनी कधी हा विचार नाही केला की अरे आता माझं ध्यान कसं होणार, माझं जप कसं होणार. अरे ब्रह्मज्ञानी महापुरुष, त्यांना हे लक्षात आलं की हे बंधन आहे, सोडावं लागेल. हे बंधन आहे आणि हे सोडावं लागेल हे लक्षात आल्याबरोबर म्हणजे तुम्ही काय रिलीफ करताय काय, हे काय? आणि असं म्हणून ही गोष्ट जी सोडली म्हणजे उचला, आजपासून म्हणे ही सवय सोडली म्हणजे ती नेहमी करता सोडली. बंधू भगिनींनो, मला असं वाटतं की आपण सर्वजण साधारण साधक आहोत आणि घटना वरच्यावर कदाचित एक साधारण वाटत असेल, पण मला तरी वाटतं की या घटनेतून एक फार मोठा मेसेज आपल्या सर्वांना मिळतो की एखादी गोष्ट म्हणजे सोडायची म्हणजे कशी सोडायची. तर हे बिलकुल सोडले म्हणजे मग त्याच्याकडे बघायचंच नाही की अरे बापरे सकाळी 7ला चहा नाही मिळाला तर माझं कसं होणार. हा किती मोठा बंधन आहे आणि इतक्या वर्षाची ती सवय आणि एका सेकंदात मोडली एकदम. त्यांचे सेवक श्रीमद स्वामी श्रीधरानंदजी महाराज अजूनही सिडनीचे हेड आहे, त्यांच्या मुखातून ही घटना ऐकलेली आहे आणि ते स्वतः या घटनेचे साक्षीदार आहे. ते एक सेवक होते ते आणि श्रीमद स्वामी आत्मस्थानंदजी महाराज जे परमाध्यक्ष झाले आपल्या रामकृष्ण संघाचे 15वे, हे दोघंही सेवक होते आणि या दोघांच्या समोर झालेली ही घटना आहे. तर हे जे आपण मुमुक्षुत्व जे चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, की हे सगळे काल्पनिक बंधन आणि हे बंधन कसे सोडायचे, त्याची जाण करून आणि हे कसे सोडायचे हे जर बघायचं असेल तर खरंच या सगळ्या महापुरुषांचं जीवन बघितलं पाहिजे. त्यातून आपल्याला लक्षात येतं की कसे हे काल्पनिक बंधनां म्हणजे मनातूनच बंधन आणि मनातूनच मुक्ती हे लक्षात ठेवून आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त कमकुवत बनवत आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यावरती मात करण्याचा आपण प्रयत्न करावा. म्हणूनच स्वामीजींचं ते वाक्य पुन्हा मी एकदा उद्धृत करू इच्छितो की एका मनुष्याला मनुष्य पण तेव्हापर्यंतच बनू शकतो जोपर्यंत तो आपल्या अंतःप्रकृतीला जिंकण्याचा प्रयत्न करतो. आपले हे षडविकार किंवा अनेक प्रकारचे विकार यांच्यावरती तो मात करण्याचा जोपर्यंत प्रयत्न करतो तोपर्यंतच तो मनुष्य आहे, नाही तर तो मनुष्य
नाही. तर मुमुक्षुत्व म्हणजेच मोक्षप्राप्तीची इच्छा. ही मोक्षप्राप्तीची इच्छा त्यालाच म्हणजे प्राप्त होत असते की ज्याला आपल्या बंधनाची जाण आहे. याची पण चर्चा केली. पुढचा मुद्दा घेऊया, आणि पुढचा मुद्दा आहे ठाकूरांच्या वेदांत साधनेमध्ये की ईश्वर निर्भरता आणि त्यांच्या दर्शनातून जन्मलेली भयशून्यता. भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात त्यांनी जी काही साधना केली आणि त्या साधनेच्या माध्यमातून त्यांना जे काही दर्शन अनुभव प्राप्त झाले आणि त्यातून त्यांना प्राप्त झालेली भयशून्यता. बंधू भगिनींनो, आपण मोक्ष मोक्ष म्हणत असतो, तर ह्या मोक्ष सगळ्यात मोठं म्हणजे अनेक गोष्टी आहेत की मोक्ष प्राप्त झाल्यानंतर अजून काही प्राप्त करायची इच्छा होत नाही, तृप्त होतो, अमृतत्व प्राप्त होत असतं वगैरे वगैरे. पण सगळ्यात मोठी गोष्ट काय, आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या भीती ह्या नेहमी करता निघून जातात. सगळ्या प्रकारच्या भीती. आपण जर कल्पना करणार की आपल्याच मनामध्ये किती प्रकारच्या भीती आहेत, किती प्रकारच्या भीती आहेत. भगवद्गीतेतले एक खूप सुंदर श्लोक आहे, गतिर्भर्ता प्रभू साक्षी विकासः शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. की या जगामध्ये आपल्या सर्वात जास्त आश्रयाचं स्थान कोण आहे, तर हे प्रभूच आहे. याच्या श्लोकचा जो अर्थ आहे की या जगामध्ये प्राप्त होण्याजोगं स्थान काय आहे, तर ईश्वरच आहे, भगवानच आहे. आपलं भरण पोषण करणारा कोण आहे, तर ईश्वरच आहे. सर्वांचा स्वामी कोण आहे, ईश्वरच आहे. शुभ अशुभ पाहणारा कोण आहे, ईश्वरच आहे. सर्वांचे निवासस्थान आणि शरण जाणे जोग स्थान ईश्वरच आहे. प्रतिउपकार करण्याची इच्छा न करून प्रतिउपकार करणारा कोण आहे. पहा काय सुंदर शब्द आहे. प्रतिउपकार करण्याची इच्छा न दाखवता प्रतिउपकार करणारा, म्हणजे प्रतिउपकार करत आहे पण मी काही प्रतिउपकार करत नाहीये अशी इच्छा दर्शवणारा कोण आहे, तर प्रभूच आहे. आणि या सर्वांचे उत्पत्तीचे स्थान, प्रलयाचे स्थान कोण आहे, तर ईश्वरच आहे. म्हणण्याचा अर्थ काय की आपल्या सर्व गतीचे, शरणागतीचे स्थान कोण आहे, तर ते ईश्वरच आहे. आणि या प्रगाढ भावनेने, या प्रगाढ प्रेम विश्वासाने त्यांच्या जवळ राहायचं, म्हणजे त्यांच्या जवळ राहायचं आणि ईश्वर जसं चालवत आहे तसं चालायचं. हे सगळे वर्णना लीला प्रसंगकार करत आहेत भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भात. पहा, इतकी साधना एकानंतर एक भगवान श्रीरामकृष्ण करत आहेत. ते कशामुळे, हे श्लोकात त्यांनी जे मांडलं लीला प्रसंगकारांनी, हे कशा करता मांडलं, हे सांगण्याकरता की भगवान श्रीरामकृष्णांना आत्ता ही पूर्ण बिलकुल विश्वास आणि बिलकुल ज्याला म्हणतात की जाण झाली होती की स्वयं जगन्माता त्यांना हात धरून त्यांच्याकडनं ही सगळी साधना करून घेत आहे. आणि ते संपूर्णपणे ईश्वरावरती किंवा जगन्मातेवरती किंवा भवतारिणीवरती पूर्णपणे निर्भर होते. आणि जेव्हा भक्त ईश्वरावरती पूर्णपणे निर्भर होतो तेव्हा तो या संसाराच्या मार्गावर ती सहजपणे कोणत्याही भीती विना सहजपणे चालतो. त्याला कोणत्याही प्रकारची भीती नसते. त्याच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. आणि फक्त जगन्माता माझी आहे, भवतारिणी माझी आहे एवढंच हा भाव नव्हे. हा भाव नव्हे तर मग काय की जसं एक उदाहरण देतात आचार्य प्रवर, की जसं एक लहान बाळ असतं, आपल्या आईवरती सगळ्या गोष्टींकरता संपूर्णपणे निर्भर असतं. आपल्या आईवरती सगळ्या